नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो, विश्वास ठेवतो, तेव्हा आपली अपेक्षा असते की त्यांनीही आपल्याला तितकाच आदर द्यावा. पण अनेकदा असं होत नाही. तीच माणसं आपल्या भावनांची किंमत करत नाहीत, ज्यामुळे आपल्याला खूप मोठा मानसिक त्रास होतो. अशा वेळी माणूस आतून खचून जातो आणि मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. पण अशा परिस्थितीत हार मानून किंवा रडत कोपऱ्यात बसून काहीच फायदा नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण खंबीर राहिलं पाहिजे. हा त्रास सहन करत राहण्यापेक्षा स्वतःला सावरण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी 6 महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत, जे आपल्याला पुन्हा हिमतीने जगायला शिकवतील. नंबर 1. अपेक्षांचं ओझं कमी करा. पहिला नियम. या जगात आपल्या दुःखाचं सर्वात मोठं मूळ कारण म्हणजे आपण लोकांकडून ठेवलेली अपेक्षा. आपण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो किंवा त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करतो, तेव्हा आपल्या मनात नकळत एक विचार येतो की मी याच्यासाठी एवढं केलं तर यानेही माझ्यासाठी तेवढं केलंच पाहिजे. पण इथेच आपली गल्लत होते. सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि मन तुमच्यासारखं नसतं. तुम्ही ज्या प्रेमाने आणि निस्वार्थीपणाने विचार करता, समोरचाही तसाच करेल असं मुळीच नाही. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षाप्रमाणे वागत नाही, तेव्हा आपल्याला मनातून खूप मोठा त्रास होतो आणि आपण रडायला लागतो. म्हणूनच हा नियम सांगतो की लोकांसाठी चांगलं जरूर करा, पण बदल्यात कोणत्याही गोष्टीची आशा ठेवू नका. जेव्हा तुम्ही लोकांकडून अपेक्षा करणं शून्य करता, तेव्हा समोरच्याच्या वागण्याचा तुमच्या मनावर काहीच फरक पडत नाही. म्हणजेच तुम्हाला मानसिक त्रास देण्याची समोरच्याची ताकद तिथेच पूर्णपणे संपून जाते. तुम्ही आतून शांत आणि आनंदी राहता. नंबर 2. स्वतःची किंमत ओळखायला शिका. हा नियम आपल्याला स्वतःच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देतो. बरेचदा आपण कोणाच्या तरी प्रेमापोटी किंवा नाती टिकवण्यासाठी त्यांच्या चुका माफ करत राहतो. पण यामुळे समोरच्याला वाटतं की तुम्ही काहीच बोलणार नाही आणि ते तुम्हाला वारंवार रडवायला लागतात. याचा अर्थ असा की आपण स्वतःच त्यांना आपला छळ करायला परवाना दिलेला असतो. आपलं आयुष्य, आपला आनंद हा खूप मौल्यवान आहे. तो दुसऱ्या कोणाच्या हातातली बाहुली बनू देऊ नका की त्यांनी मनात आणलं तर आपल्याला हसवावं आणि मनात आणलं तर रडवावं. तुमच्या आनंदाची चावी तुमच्याच हातात असली पाहिजे. जी व्यक्ती तुमच्या भावनांची, तुमच्या प्रेमाची किंमत करत नाही, तिच्यासाठी आपले मौल्यवान अश्रू गाळणं पूर्णपणे थांबवा. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःचे छंद जपा आणि खंबीर बना. जेव्हा तुम्ही स्वतःला मान द्याल, तेव्हा जगही तुमची किंमत करायला शिकेल. नंबर 3. तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. या नियमाचा सरळ अर्थ असा की प्रत्येक वेळी वाद जिंकणे किंवा स्वतःला बरोबर सिद्ध करणे गरजेचं नसतं. जेव्हा नात्यामध्ये भांडण किंवा वाद होतात, तेव्हा आपण समोरच्याला समजावण्याचा, स्वतःची बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न करतो. पण समोरची व्यक्ती जर ऐकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या मनस्थितीत नसेल, तर आपल्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ उरत नाही. तिथे आपली फक्त ऊर्जा आणि मानसिक शांतता वाया जाते. अशा वेळी शांत राहणे हे जगातील सर्वात मोठे शस्त्र ठरते. शांत राहणं म्हणजे हार मानणं नव्हे, तर समोरच्याच्या मूर्खपणाला उत्तर न देणे होय. जेव्हा तुम्ही वादातून स्वतःला बाजूला करून घेता आणि गप्प राहता, तेव्हा समोरच्याला तुमच्या शब्दाची किंमत कळते. तुमची शांतता समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडते आणि त्यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीची जाणीव करून देते. म्हणूनच जिथे शब्दांची किंमत नसते, तिथे शांत राहून आपली शक्ती जपा. नंबर 4. नाती जपा, पण आत्मसन्मान गहाण ठेवून नाही. हा नियम आपल्याला नाती आणि स्वाभिमान यातील फरक समजून सांगतो. आयुष्यात चांगली नाती असणे आणि ती टिकवणं खूप गरजेचं आहे, यात शंकाच नाही. पण एखादं नातं टिकवण्यासाठी जर तुम्हाला रोज स्वतःशी तडजोड करावी लागत असेल, स्वतःचा आदर आणि स्वाभिमान गमवावा लागत असेल, तर विचार करा की ते नातं खरोखरच नातं उरलेलं आहे का? जर समोरची व्यक्ती तुमच्या आत्मसन्मानाचा रोज कचरा करत असेल, तर ते नातं प्रेम नाही,
तर ते एक मानसिक तुरुंग बनतं, जिथे तुम्ही गुदमरून जाता. जगात आपल्या स्वाभिमानापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही. जिथे तुमच्या हसण्याला मान नाही, तुमच्या शब्दाला किंमत नाही आणि तुमच्या भावनांना आदर नाही, तिथे जबरदस्तीने थांबण्यात काहीच अर्थ नसतो. नाती नक्कीच जपा, पण स्वतःला पूर्णपणे संपवून किंवा स्वतःची नजर खाली करून नाही. कारण जो स्वतःचा आदर करू शकत नाही, त्यांचा आदर जगही कधीच करत नाही. नंबर 5. बदल स्वीकारायला शिका. नियम 5. हा नियम आपल्याला आयुष्यातील सर्वात मोठी सत्याची जाणीव करून देतो. ते म्हणजे बदल. या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी सारखी राहत नाही. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाचा स्वभावही बदलतो. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपण नाकारू शकत नाही. बरेचदा काय होतं, कालपर्यंत जी माणसं आपल्याला देवासारखी वाटत असतात, जी आपल्या खूप जवळ असतात, तीच आज अचानक परक्यासारखी वागायला लागतात. अशा वेळी आपण भूतकाळात अडकून पडतो आणि विचार करतो की ही व्यक्ती आधी किती चांगली होती, आता अशी का वागते. यामुळे आपण स्वतःलाच त्रास करून घेतो. हा नियम सांगतो की हा बदल आनंदाने स्वीकारायला शिका. जे बदलले, ज्यांनी तुम्हाला सोडलं, त्यांच्यासाठी रडत बसून आपला वेळ वाया घालवू नका. भूतकाळ विसरा आणि आजच्या दिवसात जगायला शिका. जे सोडून गेले त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा आजही जी माणसं तुमच्यासोबत खंबीरपणे उभी आहेत आणि ज्यांना तुमची खरोखर काळजी आहे, त्यांच्यावर आपले प्रेम आणि लक्ष केंद्रित करा. नंबर 6. लोकांना माफ करा आणि पुढे जा. नियम 6. हा नियम आपल्याला मनातील नकारात्मकतेचे ओझे उतरवून टाकायला शिकवतो. जेव्हा कोणी आपल्याला खूप मोठा त्रास देतं किंवा फसवणूक करतं, तेव्हा आपल्या मनात त्यांच्याबद्दल खूप राग, द्वेष किंवा चिडचिड निर्माण होते. आपल्याला वाटतं की आपण त्यांचा बदला घ्यावा. पण मित्रांनो, मनात हा राग धरून ठेवल्याने समोरच्याचे काहीच बिघडत नाही. उलट आपण स्वतःच आतून जळत राहतो आणि आपली मानसिक शांतता गमावून बसतो. म्हणूनच हा नियम सांगतो की लोकांना माफ करायला शिका. माफ करणं म्हणजे त्यांनी जे चुकीचं केले ते योग्य होतं असं मानणं मुळीच नाही, किंवा त्यांच्याशी पुन्हा मैत्री करणेही नाही. माफ करणं म्हणजे त्यांच्या आठवणींचा किंवा रागाचा कचरा आपल्या मनातून कायमचा बाहेर टाकणे होय, जेणेकरून आपल्याला शांतता लाभेल. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडा, कारण वेळ प्रत्येकाचा हिशोब करते. त्यांना मनातून पूर्णपणे मुक्त करा, जेणेकरून तुमचं मन हलकं होईल. जेव्हा तुम्ही मनातील हे रागाचे ओझे फेकून द्याल, तेव्हाच तुम्ही आयुष्यात मोकळा श्वास घेऊ शकाल आणि गरुडासारखी एक नवी उंच झेप घेण्यासाठी सज्ज व्हाल. तर मित्रांनो, आयुष्यात नाती कितीही रडू द्यात, हे 6 नियम कधीच विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची किंमत ही समोरच्याच्या वागण्यावरून ठरत नाही, तर ती तुम्ही स्वतः ठरवता. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, यातून तुम्हाला जगण्याची एक नवी हिंमत मिळाली असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे तुम्हाला अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद.